नुकतंच एका भाषणामध्ये मोदी म्हणाले, की भारतीयांनी त्यांच्या हक्कापेक्षा त्यांच्या कर्तव्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. वरवर दिसायला आकर्षक, पण लोकशाहीच्या पायाला सुरुंग लावणारी ही मांडणी आहे. हक्क नागरिकांना असतात आणि प्रजेला फक्त कर्तव्य निभवायची असतात. नागरिक लोकशाहीमध्ये असतात आणि प्रजा राजेशाहीमध्ये. हक्काकडे दुर्लक्ष करा आणि कर्तव्यावर फोकस करा हे म्हणणं म्हणजे आम्हाला राजेशाही बनवायची आहे, जिथे निमूटपणे कर्तव्य पालन करणारी प्रजा हवी, असा त्याचा अर्थ. राजेशाहीमध्ये हक्क फक्त राजा आणि राजाच्या मर्जीतल्या निवडकांना मिळत असतात. वाटेल ते करण्याचे हक्क, वाटेल त्या मार्गाने संपत्ती कमावण्याचे हक्क, वाटेल त्याला बेघर करण्याचे हक्क. आता जर तुम्हाला ही फक्त थेअरी वाटत असेल तर काही उदाहरणं बघा. सगळ्यात ताजं उदाहरण आहे मनरेगा. मनरेगा हा कामाचा हक्क होता. त्याचं स्वरूप बदलून, त्याचं केंद्रीकरण करून त्याला एक मेहरबानी बनवली. म्हणजे हक्क मागू शकत नाही. वोट करण्याचा हक्क होता, त्याचे स्वरूप बदलून जबाबदारी नागरिकांवरच टाकली आहे, की आधी मतदार आहात हे सिद्ध करा आणि ते सिद्ध झाल्यावर मतदानाला कर्तव्य समजा. त्यातही सुरत सारख्या ठिकाणी हा हक्क नागरिकांना मिळतही नाही. तेच गुजरातमधल्या अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलं. मतदानामध्ये गैरप्रकार झाला नाही हे जाणून घेण्याचा हक्क सीसीटीव्ही फुटेज दाखवणार नाही असं सांगून संपवून टाकला. आरटीआय म्हणजे माहिती आणि अधिकाराचा हक्क, त्याची अवस्था कशी आहे हे बघायचं असेल तर पीएम केअरचा हिशोब किंवा तत्सम माहिती मागून बघा. शिक्षणाचा हक्क असताना सरकारी शाळा बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे. आरोग्य सेवेचा हक्क याची माहिती घ्यायची असेल तर 2-3 सरकारी इस्पितळात फक्त चक्कर मारा. पिण्याच्या पाण्याचा हक्क आहे, पण भारतात 70 ते 80% घरात पिण्याचे अशुद्ध पाणी मिळतं. रोख रक्कम बाळगणं, खर्च करणं हा हक्क असताना नोटबंदी करून टाकली. योग्य माहिती मिळण्याचा, डेटा उपलब्ध असण्याचा, खाजगी माहिती गुप्त ठेवता येण्याचा, योग्य भाषेत व्यक्त होण्याचा अनेक उदाहरणं देता येतील. हे हक्क हळूहळू संपवले जात आहेत आणि म्हणून वारंवार फक्त आणि फक्त कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. कर्तव्याची जाण असणं योग्य, पण हक्क असणं हे लोकशाहीचं प्रतीक असतं आणि लोकशाही कधी कधी कुरतडून संपवली जाते. विचार करा.